शिवाजी महाराज नाव आल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आज शिवाजी महाराजांची मुळात ओळख जर पाहायला गेलं, ज्यांना अभ्यास नाही आहे, ज्यांना काही माहिती नाही, ज्यांनी फक्त इयत्ता चौथीतला शिवाजी महाराजांच्या इतिहासाव्यतिरिक्त इतिहासाबद्दल त्याला काहीही माहिती नाही, त्याला शिवाजी महाराज फक्त दाढीवाले आणि टोपीवाले एवढं समजते, बाकी त्याला काही समजत नाही. खरी गोष्ट आहे. पण शिवाजी महाराज याच्यापेक्षा खूप वेगळे आहे. आपण जी गोष्ट आज बोलतोय, उद्योजक शिवाजी महाराज, हा विषय कसा की महाराज जे राजे होते, जे पॉलिटिशियन होते, तेव्हाच्या काळातले ते पॉलिटिशियन होते ना. एका दृष्टिकोनातून जर बघायला एक राज्याचे ते राजे होते, तर ते उद्योजक कसे होऊ शकतात? बिझनेसमॅन. इथले जे आज पॉलिटिशियन्स आहे, काय ते पॉलिटिशियन्स बिझनेसमॅन नाही? आजच्या युगाला त्या युगाशी एकदा जोडून बघा. काय आजचे पॉलिटिशियन बिझनेसमॅन नाही? अरे बिझनेसमॅन सोडा हो, पॉलिटिशियन बनायचं असेल, निवडणूक लढायची असेल तर नोकरीवरून इस्तीफा द्यावा लागतो. उद्योजक शिवाजी महाराज या विषयाला जास्त व्हॅल्यू का नाही? कुणी या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नाही. जेव्हाही शिवाजी महाराज म्हटलं तर त्यांना मोगल दिसतात, त्यांना किल्ले दिसतात आणि ते बाल शिवाजी दिसतात तलवारवाले. छोटे छोटे मुलं शिवाजी म्हणून आपण फिरवत राहतो. याच्या पलीकडे शिवाजी महाराज कोणाला समजलंच नाही. याच्या पलीकडे शिवाजी महाराज कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. जगावर राज्य करणाऱ्या, या पूर्ण जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना ज्या राजांनी नमवलं, ते राजे बिझनेसमॅन कसे होऊ शकत नाही सांगा?